या उद्घाटन सोहळ्यालाच त्यांनी या सोहळ्याविरोधात निदर्शनं केलेली आहेत। या सोहळ्याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते नको अशी मागणी या विद्यार्थ्यांची होती। परप्रांतीयांना ज्या ठिकाणी मारहाण होते त्यांनी हे उद्घाटन करू नये अशी मागणी या विद्यार्थ्यांची होती। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्याला क्षणाक्षणाचे अपडेट देतात। प्रदीप, सध्याची काय स्थिती आहे? विद्यार्थी चांगलेच आक्रमक दिसले। वृषाली, सध्या देवेंद्र फडणवीस जे आहेत ते कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले आहेत। मात्र ज्यावेळेस विद्यापीठामध्ये मुख्यमंत्री आले त्यावेळेस एसएफआय संघटनेच्या विद्यार्थ्यांकडून त्यांचं आंदोलन करून विरोध जो आहे तो करण्यात आला। मात्र महाराष्ट्रासाठी विशेष गौरवाची बाब आहे ती म्हणजे दिल्लीतल्या जेएनयू विद्यापीठामध्ये मराठी अध्यासन केंद्र जे आहे ते कुसुमाग्रजांच्या नावानं उभं राहते आणि त्याचं भूमिपूजन कोनशिलेचं अनावरण जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेलं आहे। देवेंद्र फडणवीसांसोबत राज्याचे मंत्री उदय सामंत आपल्याला पाहायला मिळत आहेत। राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना याचं निमंत्रण देण्यात आलेलं होतं, मात्र कार्यक्रमामुळे त्यांना येता आलं नाही। सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन जे आहे ते पार पडलेलं आहे। मात्र त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांचा ताफा कार्यक्रमाच्या ठिकाणी आला त्यावेळेस विद्यार्थी जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले होते। विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये जो मराठी विरुद्ध हिंदी असा एक वाद सुरू आहे, द्वेषाचं राजकारण जे आहे ते सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार जो आहे तो जेएनयू विद्यापीठामध्ये कशाला म्हणून या सगळ्या विद्यार्थ्यांकडून जवाहरलाल नेहरू विद्यापीठ सध्या आपण पाहतोय की कार्यक्रमाच्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस पोहोचले पाहायला मिळते। नक्कीच प्रदीप, असे जोडलेले रहा। दिल्लीच्या तख्तावर खरं तर मराठी भाषेचं अध्यासन केंद्र सुरू करणं ही मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि हे पाऊल जे आहे ते या सरकारने टाकलेलं आहे। दोन्ही अध्यासन केंद्राचं उद्घाटन फडणवीसांच्या हस्ते झालेलं आहे। मराठी भाषेला आता 7 समुद्रापार घेऊन जाता येतील आणि देशाच्या कानाकोपऱ्यात मराठी पोहोचवायची असेल तर दिल्लीतील जेएनयू सारख्या विद्यापीठात अध्यासन केंद्र होणं गरजेचं आहे असं देखील उदय सामंत यांनी म्हटलं होतं। मंत्री श्री उदयजी सामंत, तंजावरचे छत्रपती घराण्याचे प्रमुख श्री बाबाजी राजे भोसले, त्याचबरोबर जवाहरलाल नेहरू विद्यापीठांच्या कुलगुरू आदरणीय प्राध्यापिका शांती पंडित यांना दीप प्रज्वलनासाठी आमंत्रित करतो आणि इथे जमलेल्या प्रेक्षक वर्गांना मी त्यांचे टाळ्याच्या सहर्ष गरजात आमंत्रण करण्याची बोलिए। अभी माइक नहीं रखा है ना, अभी तो आया हूं। सध्या जेएनयू मधली ही दृश्य आपण पाहतोय। कुसुमाग्रज मराठी अध्यासन केंद्राचं उद्घाटन झालेलं आहे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते। उदय सामंत हे देखील यावेळी त्यांच्या सोबत उपस्थित आहेत। जवाहरलाल नेहरू विद्यापीठ सभागृहात होणाऱ्या या सोहळ्याला अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित आहेत। दिल्लीतील या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये म्हणजे जेएनयू मध्ये महाराष्ट्र सरकारच्या वतीने उभारण्यात आलेल्या कुसुमाग्रज मराठी अध्यासन केंद्र व छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचं उद्घाटन आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते झालेलं आहे। मध्ये मराठी भाषेचं हे अध्यासन केंद्र 20 वर्षापासून प्रलंबित होतं आणि अखेर 20 वर्षानंतर याला मुहूर्त मिळालेला आहे। देवेंद्रजी फडणवीस यांना मी या शुभ प्रसंगी महान राष्ट्रनायक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्याची विनंती करतो। तर जेएनयू मध्ये चीनी, जर्मनी, जपानी, फ्रेंच, स्पॅनिश, रशियन, कोरियन इत्यादी विदेशी भाषांच्या अध्ययनाची सोय आहे। हिंदी भाषेचाही स्वतंत्र विभाग विद्यापीठात आहे। संस्कृतसाठी स्वतंत्र अभ्यास केंद्र अध्यासन आहे। मराठी अध्यासनाचं उद्घाटन आता झालेलं आहे। गेली 20 वर्ष विविध स्तरावर या अध्यासन केंद्रासाठी पाठपुरावा केला जात होता आणि अखेर 20 वर्षानंतर या अध्यासन केंद्राला अखेर मुहूर्त मिळालेला आहे। अलीकडेच पार पडलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात याला मुहूर्त मिळालेला आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय। एकीकडे फडणवीसांच्या हस्ते जेएनयू मध्ये मराठी अध्यासन केंद्राचं उद्घाटन झालंय तर दुसरीकडे जेएनयू मध्ये एसएफआयच्या विद्यार्थी संघटनेकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे। त्यांच्याकडून परप्रांतीयांना मारहाण केली जाते त्यांच्या हस्ते हे उद्घाटन नको अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून केली गेलेली आहे। फडणवीसांविरोधात जोरदार